विश्वविजेता महामानव। देशभरात भीम जयंतीचा उत्साह, निळ्या सागराचे लोट उसळले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त धाड आणि करडी येथे आज अभूतपूर्व उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला। ज्यांच्या लेखणीनं काळजावर राज्य केलं आणि ज्यांच्या संविधानानं देशाला ओळख दिली, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा थरार आज धाड आणि करडीमध्ये पाहायला मिळाला। बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला जनसागर रस्त्यावर उतरला आणि संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणांनी दणाणून गेला। धडक मिरवणूक, जनसागर उसळला। धाड आणि करडीच्या मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या भव्य मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात, निळ्या ध्वजांच्या लाटांमध्ये आणि गुलालाच्या उधळणीत संपूर्ण वातावरण भारावून गेले होते। शिस्त, स्वाभिमान आणि संघटित तरुणाई, हातात निळे ध्वज, डोळ्यात बाबासाहेबांचे विचार आणि वागण्यात शिस्त, हे या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले। या प्रचंड गर्दीनं एक स्पष्ट संदेश दिला। भीमरायाचा विचार मांडणारी तरुणाई आता संघटित आणि सज्ज आहे। सडेतोड ग्राउंड रिपोर्ट। आज दिसलेले दृश्य शब्दांच्या पलीकडचे होते। ढोल ताशांचा निनाद, निळ्या गुलालाची उधळण आणि घोषणांचा गजर, यामागे केवळ उत्सव नव्हता, तर एक आक्रमक वैचारिक हुंकार होता। आपल्या हक्कांसाठी लढण्याची जिद्द आणि संविधान जपण्याची जबाबदारी, याच भावनेनं प्रत्येक जण भारावलेला दिसला। जयंतीचा खरा संदेश: क्रांती ज्यांच्या रक्तात आहे आणि संविधान ज्यांच्या श्वासात आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हीच जयंती आहे, हा प्रभावी संदेश या सोहळ्यातून देण्यात आला। घोषणांचा गजर: समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा विजय असो। जय भीम, जय संविधान।